अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आपणास माहिती असेलच की यंदा 2026 मधली जी महाशिवरात्र आहे ती येत्या 15 फेब्रुवारी 2026 रविवारी आलेली आहे. पण ही जी महाशिवरात्र आलेली आहे 2026 मधली ती काही साधी सुधी नाहीये बरं का. खूप वर्षांनी असा दुर्मिळ सुवर्ण योग घेऊन आली आहे. म्हणा तुम्ही दुर्मिळ योग म्हणा किंवा दुग्ध शर्करा योग म्हणा किंवा सुवर्ण योग म्हणा, तो घेऊन आलेली आहे. आणि ही जी महाशिवरात्र असणार आहे ती इतकी प्रभावी आहे ना, मी सांगू सुद्धा शकणार नाही. कारण की ही महाशिवरात्र येताना 3 असे दुर्मिळ योग घेऊन आलेले आहे सलग. आणि ह्या दुर्मिळ योगावरती, सुवर्ण योगावरती जर आपण अत्यंत प्रभावी सेवा किंवा उपाय जर केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातल्या ज्या काही कठीणातल्या कठीण अडचणी आहेत, मग तुमची आर्थिक समस्या असेल, आर्थिक अडचणी असेल, प्रखर पितृदोष आहे, शनीची 7.7 आहे, सोबत धनप्राप्ती संबंधित असेल, संतान प्राप्ती असेल, व्यसन असेल किंवा इतर कुठल्याही समस्या असेल, त्या सर्व काही मार्गी लावण्याचं काम हे सुवर्ण दुर्मिळ योग करणार आहे. पण या योगावर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी काही गोष्टी सुद्धा करायच्या आहेत. त्या काय करायच्या आहेत, सगळ्यात महत्वाचं सुवर्ण दुर्मिळ योग कशा प्रकारे जुळून आलेला आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला आजच्या व्हिडिओत देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यंदा 2026 मधली ही जी महाशिवरात्र आहे ते येताना सुवर्ण दुर्मिळ योग घेऊन आलेली आहे. आता तो दुर्मिळ योग कशा प्रकारचा आहे तर आपणास तर माहिती आहे की महाशिवरात्र आहे, तर या पृथ्वी तलावरती आता शिवतत्व जे आहे या कालावधीमध्ये म्हणजे महाशिवरात्रीच्या 15 दिवस आधी, महाशिवरात्रीच्या 15 दिवस नंतर आपला जो काही म्हणजे पृथ्वी तलावरती शिवतत्वाचं जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असतं. आणि आपणास माहितीच आहे की भगवान शंकर हे साम सदाशिव आहेत. त्यामुळे तुम्ही कुठलीही या सुवर्ण योगावर साधी, सोपी आणि सगळ्यात म्हणजे यथाशक्ती तुम्ही कुठलीही सेवा करा. त्यांचं स्मरण जरी केलं मनोभावे श्रद्धेने आणि फक्त त्यांच्या पिंडीवर तुम्ही पाणी जरी वाहिलं आणि एक बेलपत्र जरी वाहिलं, पांढरं फूल असेल, धोत्राचं फूल असेल किंवा धोत्राचं फळ असेल ते जरी वाहिलं आणि दुधाचा नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. फक्त तुमचे कर्म चांगले पाहिजेत, मनात श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आणि मन निर्मळ हवं. बस एवढंच जर तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुमची छोट्यात छोटी सेवा सुद्धा त्यांच्यावरती ती तुम्हाला कामी येणार आहे आणि तुमचे कठीणातली कठीण अडचण सुद्धा तुमची मार्गी लागणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं सुवर्ण दुर्मिळ योग कशा प्रकारे जुळून आला आहे ते तुम्हाला सांगते. तर आपल्याला सांगू इच्छिते 15 तारखेला महाशिवरात्र आहे, तर त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 14 फेब्रुवारीला शनिवार आहे. 14 फेब्रुवारी 2026 शनिवार या दिवशी शनी प्रदोष आलेला आहे. आणि आपण असं माहितीये प्रदोष काळ हा महादेवांना खूप जास्त प्रिय आहे आणि त्या काळातली सेवा सुद्धा खूप जास्त प्रिय आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीला शनी प्रदोष आहे, 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्र आलेली आहे आणि सोबतच 16 फेब्रुवारीला सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहे. त्यामुळे हे असे सलग 3 सुवर्ण दुर्मिळ योग चालून आलेले आहेत. त्यामुळे या 3 दिवसामध्ये तुम्ही अत्यंत प्रभावी अशा भगवान शंकरांच्या, स्वामी समर्थ महाराजांच्या सोबत आपण मल्हारी मार्तंड खंडोबा महाराजांच्या सुद्धा भरभरून सेवा करू शकता. सोबत आपण देवी आई कुलदेवीची सुद्धा सेवा करू शकता. आता तुम्ही म्हणताल की ताई ठीक आहे, सुवर्ण दुर्मिळ योग आलेला तर आहेच, पण आपण महादेवांच्या सेवा केल्या तर ठीक आहे, कारण की शनी प्रदोष आहे, प्रदोष काळ महादेवांना प्रिय असतो, त्याची सेवा प्रिय असते. सोबत महाशिवरात्र आहे आणि सोमवती अमावस्या आहे, सोमवार आहे, ठीक आहे, आपण महादेवांची सेवा करू शकतो. पण स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशा प्रकारे करू शकतो, खंडोबा महाराजांची सेवा आपण या 3 दिवसामध्ये कशा प्रकारे करू शकतो आणि का करावी, मी एकच सांगू इच्छिते तुम्हाला. ज्या प्रकारे भगवान आपले महादेव आहेत त्यांचे तुम्हाला माहिती आहे की सगळेजणच भक्त आहेत, खूप मोठे भक्त आहेत. पण आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, जे जसे शिव उपासक होते. तुम्ही ऐकलं असेल बघा, आता एक सिरियल पण चालू आहे आपली कलर्स टीव्हीवरती स्वामी समर्थांची. त्याच्यामध्ये बघा त्यांच्या तोंडामध्ये किंवा ज्यावेळेस ते होते स्वामी समर्थ महाराज, त्यांच्या तोंडामध्ये एकच मंत्र सदैव असायचा, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. हा त्यांचा सगळ्यात प्रिय मंत्र होता आणि ते सदैव हा मंत्र पठण करायचे किंवा स्मरण करत राहायचे. मग याच्यामुळेच तुम्हाला सांगते की आपले जे ब्रह्मांड नायक जे आहेत स्वामी समर्थ महाराज, हे फक्त शिव उपासकच नव्हते, तर ते शिव स्वरूप सुद्धा होते. ज्यांनी कुणी श्री गुरुचरित्र पारायण केलेलं आहे, जे स्वामीचरित्र सारामृत वाचतात, त्यांना माहिती असेल की आपले ब्रह्मांड नायकांनी खुद्द स्वतः भगवान शंकरांचं स्वरूप धारण केलं होतं. पिंडीमध्ये त्यांनी स्वतः दर्शन दिलेलं आहे. ज्यांना कोणाला वाटतं की भगवान शंकर आणि भगवान महादेव म्हणजे वेगळे आहेत आणि स्वामी समर्थ महाराज वेगळे आहेत, तर नाही. ब्रह्मांड नायकांमध्ये सगळे स्वरूप सामावलेले आहेत. तुम्ही ज्या कुठल्या देवाचं स्मरण करत आहात, ज्या देवांची तुम्ही पूजा अर्चा करत आहात आणि त्या देवतांनी तुम्हाला दर्शन द्यावंसं वाटत असेल किंवा तुम्ही तिच्या मूळ स्थानावर जाऊ शकत नसाल आणि तुमच्या घरात जर भगवान ब्रह्मांड नायकांचं जर तुमच्या घरामध्ये अधिष्ठान असेल, तुम्ही फक्त तिथे प्रार्थना करा आणि तिथेच तुम्हाला स्वामी समर्थ महाराज तुमच्या इष्टदेवतेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दर्शन देणार, म्हणजे देणार, हे 100% खरं आहे.
ज्यांनी स्वामी चरित्र वाचलं आहे, ज्यांनी गुरुचरित्र वाचलं आहे, त्यांना सगळ्यांना माहिती असेल ह्या लीला घडलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की आपल्याला जर वाटत असेल की आपण भगवान महादेव वेगळे आहेत आणि ब्रह्मांड नायक वेगळे आहेत, तर नाही. आपल्या ब्रह्मांड नायकांमध्ये शिवस्वरूप सामावलेलं आहे. म्हणून आपण 14, 15, 16 या 3 दिवसामध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपण 3 दिवसीय पारायण करू शकता, किंवा तुम्हाला यथाशक्ती जेवढे करायचे तुम्ही तेवढे पारायण 3 दिवसात करू शकता. श्री स्वामी चरित्र सारामृत सोबत स्वामी समर्थांचं नामस्मरण आहे. श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र याला तुम्ही नामस्मरण जास्तीत जास्त वेळेस करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्ही शिवलीलामृताचं पारायण करू शकता 3 दिवसीय. सोबत तुम्ही 11वा अध्याय आहे शिवलीलामृताचा, तो पठण करू शकता. रुद्र आहे. तुम्ही शनिवारी सुद्धा महादेवाच्या पिंडीवर प्रदोष काळामध्ये, जो शनी प्रदोष आहे म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपण त्यांची महादेवांचा अभिषेक असेल, त्यांची सेवा असेल, नंतर सोबत त्यांचा अभिषेकासोबत त्यांचे इतर स्तोत्र मंत्र पठण करणे असेल, या सर्व गोष्टी करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच आपल्याला तुम्हाला इतर ज्या कुठल्या महादेवांच्या सेवा मंत्र स्तोत्र पठण करता येतील त्या सगळ्या सेवा तुम्ही या 3 दिवसामध्ये करायच्या आहेत. संकल्पयुक्त करा तरी सुद्धा चालणार आहेत, पण नक्कीच करायला विसरू नका. आता तुम्ही म्हणता आता दुसरी गोष्ट म्हणजे आहे ती आपली मल्हारी मार्तंड खंडोबाची सेवा आपण का करायची 3 दिवसामध्ये, म्हणजेच काय, श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं आपण 3 दिवसामध्ये पारायण करू शकतो. आता आपणास मी सांगू इच्छिते की मल्हारी मार्तंड हे सुद्धा शिवस्वरूपच आहे. आणि आपली जी आपली म्हाळसा देवी आहे ती सुद्धा पार्वती स्वरूप आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हटलं. आणि पार्वती स्वरूप आपणास माहिती आहे की आपली जी कुलदेवी आहे 3.5 शक्तिपीठांपैकी ज्या कुठल्या आपल्या कुलदेवी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा माता पार्वतीचं स्वरूप आहे. त्यामुळेच तुम्हाला म्हटलं की तुम्ही श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं, श्री मल्हार सप्तशती या ग्रंथाचं, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सोबत तुम्ही रुद्र पठण करू शकता. शिव महिम्न स्तोत्र असेल, शिवलीलामृताचा 11वा अध्याय 3 दिवसामध्ये 3 दिवसीय पारायण, किंवा शिवलीलामृताचं पारायण तुम्ही या 3 दिवसामध्ये जास्तीत जास्त पठण करायचं आहे. आणि योगायोगाने महाशिवरात्र ही रविवारी आलेली आहे आणि आपणास माहिती आहे की खंडोबा महाराजांचा दिवस हा रविवारचा असतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला जर जमलंच तर या 3 दिवसामध्ये भगवान शंकरांसोबतच आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सोबतच आपल्याला भगवान खंडोबा महाराजांच्या सुद्धा सेवा भरभरून करायच्या आहेत. आणि सोबत आपल्याला कुलदेवी म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. नाहीच तुम्हाला पाठ करता आला एक तरी 3 दिवसामध्ये एक तरी पाठ करा, नाही तर सरळ सरळ मी सांगेन तुम्हाला तुम्ही त्यांचं नामस्मरण जरी केली देवीचं तरी सुद्धा माता पार्वतीपर्यंत ती सेवा पोहोचणार आहे. ती म्हणजेच आपलं 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्रात तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा तरी सुद्धा चालणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या 3 दिवसामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या 3ही देवतांच्या भरभरून सेवा करायला विसरू नका. आणि 16 तारखेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे प्रखर पितृदोष तुम्हाला जर सतावत असेल, सोबत आपल्याला पितरांबाबतीत जर काही इतर सेवा दान धर्म करायचे असेल तर त्यासाठी सुद्धा सोमवती अमावस्या खूप खूप प्रभावी ठरत असते. आणि सोमवती अमावस्या ही खूप दुर्मिळ योगात येत असते. ती काही सारखी सोमवती अमावस्या येत नाही. ज्यावेळेस सोमवती अमावस्या तिथी येते थोडीफार त्यावेळेस तिला सोमवती अमावस्या म्हटलं जातं. त्यामुळे आपल्याला 3 दिवस अतिशय दुर्मिळ सुवर्ण योग चालवणार आहे. या 3 दिवसामध्ये जेवढे जास्त तुम्हाला सेवा पूजा अर्चा जेवढं काही करता येईल तेवढं सगळं काही करा. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी महाशिवरात्री दिवशी आपल्या जवळच्या दिंडोबा स्वामी समर्थ केंद्राच्या मठामध्ये जाऊन किंवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही सामूहिक पद्धतीने सुद्धा रुद्राभिषेकामध्ये सहभाग घेऊ शकत आहात. आपल्या घरातली जाताना पिंड गळती वगैरे घेऊन जायचं, इतर साहित्य सर्व पूजेचं घेऊन जायचं आणि नैवेद्य पण घेऊन जायचं, थोडासा साखरेचा किंवा तुम्ही दही किंवा तुम्ही इतर दूध वगैरे फळ घेऊन जाऊ शकता. आणि तिथे सामूहिक पद्धतीने सहपरिवार सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. ज्यांना आता मंदिरामध्ये बघायला गेलं महादेवांच्या तर सगळ्या मंदिरामध्ये गर्दी असणार आहे. एकदा तुम्ही स्वतःच्या घरी शांतपणे सुद्धा अभिषेक करू शकता, रुद्राभिषेक वगैरे. आणि सरळ सरळ तुम्ही केंद्रामध्ये जर तुम्हाला शक्य असेल जवळपास केंद्र असेल तुमच्या तिथे जाऊन सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता, इतर सेवा करू शकता. कारण की मला माहिती आहे की भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तिथे शिवतत्व असेल किंवा तिथे जी काही ऊर्जा असते मेन मुख्य मंदिरामध्ये ती खूप मोठ्या प्रमाणात असते. तिथे सगळं काही सोवळं ओवळं सगळं काही पाळलं जातं, सगळ्या काही गोष्टी पाळल्या जातात. त्या पद्धतीने आपल्या घरात पाळलं जात नाही. पण जर आपण ठरवलं तर एक दिवसासाठी का होईना किंवा आदल्या दिवशी 14, 15, 16 3 दिवस तरी का होईना आपण आपल्या घरामध्ये जर आपण नक्कीच आपलं सोवळं पाळलं, आपण सुचिरभूत राहिलो, गोमूत्र 3 दिवस व्यवस्थित शिंपडलं तर नक्कीच घरामध्ये सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. चॅनलवरती आपला व्हिडिओ आलेला आहे, घरच्या घरी रुद्राभिषेक कशा पद्धतीने करायचा आहे, साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये अतिशय प्रभावी असा सांगितलेला आहे. तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. तर अशा प्रकारे हा सुवर्ण दुर्मिळ योग आहे. नक्कीच हा तुम्ही म्हणाल की मी हा चान्स घालवू नका. या 3 दिवसामध्ये जास्तीत जास्त महादेवांची असेल, आपल्या स्वामींची असेल किंवा मल्हारी मार्तंड असतील किंवा आपली
कुलदेवी म्हणजे आपल्या माता पार्वतीच्या स्मरणार्थ 99 मंत्र असेल किंवा श्री दुर्गा सप्तग्रंथाचं पाठ किंवा पारायण करायला विसरायचं नाही आहे. सोबत तुम्हाला महादेवांच्या ज्या काही सेवा जमतील त्या सगळ्या सेवा करायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडतो नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.